हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. माय सेल्फ कन्हैया देवदर्शन. हे बघा मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळं काही यामध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, आहे की नाही. शेवटपर्यंतच जसे तुम्ही मूवीज बघतात तसा हे माझं 10 ते 15 मिनटाचं व्हिडिओ जे आहे ते नीट काळजीपूर्वक मनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगतो की आजची डेट आहे ती म्हणजे 25 नोव्हेंबर 2025. तुमची एक्झाम आहे 23 डिसेंबर, आहे की नाही, 2025. आता यामध्ये तुम्हाला जे 27 ते 28 दिवस उरलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे, कोणत्या गोष्टी करू नयेत, या सर्व संकल्पना मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तर हे नीट काळजीपूर्वक बघा. हे बघा मित्रांनो, यामध्ये तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे भरपूर वेळ होता, हो की नाही, आणि इथून पुढे सुद्धा तुमच्याकडे 27 ते 28 दिवसांचा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये तुम्हाला काही गोष्टींचा भान ठेवायला पाहिजे. आता कोणत्या गोष्टी सर? तर त्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, आता तुम्ही जे आधी सिलेबस वाचलेलं आहे, तुम्ही छान प्रकारे सर्व सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीने, आहे की नाही, अभ्यासाच्या दृष्टीने तुम्ही छान प्रकारे ते अभ्यास तुमच्या डोक्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही पोर्शन्स राहिलेले असतील, काही पोर्शन्स तुम्ही डबल वाचलेले असतील, काही पोर्शन्स हे तुम्हाला डबल वाचू समजलेलं पण नसेल. तर हे बघा मित्रांनो, या स्थितीमध्ये, या स्टेजमध्ये त्या सर्व गोष्टी तुमच्यासमोर येत राहतात, तर त्यांना टाळायचं शिका. हे बघा मित्रांनो, तुम्ही जेवढं काही वाचता तेवढं हे सगळं लक्षात राहील असे नसते, त्यामुळे तुम्हाला रिवाईज पण करावं लागते. आता तुम्हाला मी एवढं सांगेल की हे बघा मित्रांनो, तुम्ही जे आधीचे चॅप्टर्स कवर केलेले आहेत, आता ते कोणत्याही सब्जेक्टचे असो, आता काही पोर्शन्स तुमचे उरलेले असतील, तर आता जे पोर्शन्स उरलेले आहेत ते पोर्शन्स तुम्ही कवर करण्यासाठी वेगळा टाईम काढा. आणि जे आधी तुम्ही वाचलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी त्याच्यासाठीसुद्धा तुम्हाला दुसरा टाईम काढावा लागेल. आता सर तुम्ही कसं सांगता? तर हे बघा मित्रांनो, शक्यतो सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. थंडी वाढलेली आहे, हो की नाही, थंडीमध्ये झोप पण जास्त येते, आहे की नाही. तर तशामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सकाळी लवकर उठा आणि जे टॉपिक्स तुमचे करायचे बाकी आहेत ते लवकर करण्याचा प्रयत्न करा. आणि दुपारी शक्यतो झोपायचं असेल तर झोपून जा, परंतु संध्याकाळी नाईट तुम्हाला जागावं लागेल. दोन्हीपैकी एक तर सॅक्रिफाईस करावं लागेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर दुपारी किंवा संध्याकाळी जे तुमचे आधीचे चॅप्टर्स आहेत त्यांना तुम्हाला रिवाईज पण करावं लागेल. कारण की तुम्ही एकदा वाचलेले ते कायम लक्षात तर राहणार नाही, आहे की नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे वाचलेले त्यांच्यासाठी सुद्धा एक वेळ काढावं लागेल आणि जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेळ काढावं लागेल. आता सेम दिवसामध्ये तुम्हाला 2-2 सब्जेक्ट, 3-3 सब्जेक्ट, एक रिवाईज करण्यासाठी किंवा एक वाचण्यासाठी, एक तुम्हाला जे पोर्शन्स उरलेले आहेत ते कवर करण्यासाठी, अशा पद्धतीने तुम्हाला हा दिनचर्या म्हणजे तुमच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने हे सर्व नियम केले पाहिजे. तर आता याच्यामध्ये बघा, कन्सिस्टन्सी इज की टू सक्सेस म्हणतात, आहे की नाही. तर तशाच पद्धतीने दररोज तुम्ही कन्सिस्टंटली दररोज प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वाचत जा. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, लास्टला तुमच्या पेपरमध्ये अडचण येणार नाही. आणि तुम्ही आत्तापर्यंत केलेले खूप, मला माहीत आहे की तुम्ही आत्तापर्यंत खूप चांगल्या प्रकारे वाचलेलं आहे. आणि तशाच पद्धतीने अजून 27 ते 28 दिवस तुम्हाला अजून प्रयत्न करायचे. तर काही दिवस आपले जे खूप चांगल्या प्रकारचे जे क्रम आहेत आपले, जसे की सकाळी लेट उठायचं, चहा प्यायला जायचं, तिथं 2-3 घंटे वेळ वाया घालायचं, किंवा बाहेर संध्याकाळी मित्रासोबत फिरायला जायचं, किंवा एखाद्यासोबत आपल्या खास व्यक्तीसोबत जास्त टाईमपास करायचा, खास व्यक्तीसोबत फिरायला जायचं, ते सध्या स्किप करा. थोडे दिवस 27 ते 28 दिवस स्किप करा. नंतर मग पेपर झाल्याच्या नंतर मग कुठं पण जा, हो की नाही. तर तशा पद्धतीनं त्याच्यामुळं हे 27 ते 28 दिवस तुमचे समोरचे दिवस ठरवणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सब्जेक्ट्स रिवाईज करायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे कवर करायला पाहिजे. हे बघा, कन्सिस्टंटली तुम्ही स्टडी करा. कन्सिस्टंटली जर केली ना तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही मित्रांनो.
आणि यथार्थ आयुर्वेद तर तुमच्यासोबत कायम आहे. त्याच्यामुळं यामध्ये तुम्हाला काय करायचं तर पोमोडोरो टेक्निक जी मी सांगितलेली तेच यूज करा. त्यामध्ये तुम्ही 25 मिनिटं एक सब्जेक्ट घ्यायचा, दुसरा सब्जेक्ट अजून 35 मिनिट वाढवायचे, त्याच्यानंतर 45 मिनिट वाढवायचे, असे 5-5 मिनिट 10-10 मिनिट वाढवू कमी वेळेमध्ये तुमचं जास्त ज्ञान हे साठण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीनेच हे करा. हे बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये शक्यतो प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन्स जे आहेत ते रेफर करून तुम्ही सब्जेक्ट वाचत जा. कारण की मोस्टली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे रिपीट होत राहतात. तर त्यामुळे माझ्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते मी यामध्ये शेअर केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्यांचे कोणत्या टाईपचे SAQ LAQs विचारलेले ते सर्व टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मी दिवसभरामध्ये काही ना काहीतरी टाकतच राहतो. तर ते पण रेफर करत जा, चांगल्या प्रकारे नोट्स करत जा. आता हे बघा मित्रांनो, काही मुलांनी नोट्स काढलेले असतील तर तेच नोट्स नीट चांगल्यापूर्वक वाचायच्यात. आता नोट्स नवीन काढू नका, कारण की आता वेळ कमी आहे. आणि आता शक्यतो ज्यांचे श्लोक आधी झालेले असतील त्यांचे श्लोक रिवाईज करा, आणि ज्यांचे झालेले नाहीत त्यांनी ते डिस्क्रिप्शन नीट चांगल्या प्रकारे वाचायचा प्रयत्न करा. तर हे बघा मित्रांनो, यामध्ये बाकीचं बाह्य गोष्टींचा काही विचार न आणता आपलं फक्त फोकस राहिलं पाहिजे, ते म्हणजे कन्सिस्टंटली स्टडीवर. तर बाह्य गोष्टींचा विचार करायचा नाही. कोण किती अभ्यास करते किंवा कोण किती आपल्या समोर आहे की नाही, कोण किती आपल्या नंतर आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला काही अजिबात घेणं देणं करू नका. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही स्वतः पेपर देणार आहेत. त्यामुळं तुम्हाला स्वतःवर विश्वास असायला पाहिजे की आपण कॉन्फिडन्स असायला पाहिजे की आपण पास होणार, आणि तुम्ही नक्कीच होणार मित्रांनो. तुम्हाला असं नाही की तुम्ही पास होणार नाहीत, कारण की तुम्ही केलेले आहे. आणि तुम्ही जर नाही केलेलं असेल तर मग तुम्हाला माहीतच आहे की नाही काय होणार आहे. तर त्याच्यामुळं स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. प्राणायाम सांगितलेले ते नीट करत जा, किंवा एक ऑडिओ असते बघा, ते ऑडिओ सकाळी ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळं ब्रेन थोडं चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह राहते. तर तशा पद्धतीने तुम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करा. आणि या सर्व सार भागामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला एवढाच मी सांगेल लास्टला, की तुम्ही आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे केलेले आहेत, आणि स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो. स्वतःवर जर तुम्ही विश्वास ठेवला ना तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अडू शकत नाही मित्रांनो. आणि मला माहिती आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करीत आहेत. तर तुम्ही तशाच पद्धतीने अजून 27 ते 28 दिवस अजून करायचे आहेत. आता तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल अडचण असेल ते कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. किंवा तुमचा एखादा टॉपिक कवर करायचा असेल आणि ते जर टॉपिक अवघड जात असेल तर त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. ते पण सांगा मला कमेंटमध्ये, आणि मी नक्कीच तुमच्यासमोर मी बनवण्याचा प्रयत्न करेल. तर काही अडचण असल्यास यथार्थ आयुर्वेद तुमच्यासोबत आहे की नाही. आणि काही PDFs नोट्स वगैरे लागली तर आमची टीम तुमच्यासोबत आहे. त्याच्यानंतर आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करायला पाहिजे तुम्ही. त्याच्यामध्ये सर्व दिवसभरामध्ये मी काही ना काहीतरी नोट्स PDFs वगैरे टाकत राहतो. तर ते नीट काळजीपूर्वक तुमच्या लक्षात येईल, हो की नाही. तर आता हे भरपूर व्हिडिओ मला बनवण्याचं नाही, पण मला एकच उद्देश होता की तुम्ही हे 27 ते 28 दिवस कशा प्रकारे योजले पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, या सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा मित्रांनो, एवढंच सांगेल की आता पण जर समजा तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा सगळा सिलेबस कवर होते मित्रांनो. असे विद्यार्थी पण असेल की ज्यांनी अजून थोडंसं पोर्शन राहिलेलं असेल, किंवा असे काही विद्यार्थी असतील की त्यांचा मॅक्झिमम पोर्शन उरलेला असेल, त्यांनी पण आत्तापासून जरी अभ्यास चालू केला तरी 27 ते 28 दिवसामध्ये तुमचा कवर होईल. कारण की आता काही पेपर्समध्ये तुम्हाला गॅप्स असतील तर त्या गॅप्समध्ये काही उरलेले पोर्शन्स ठेवा आणि ते वाचण्याचा प्रयत्न करा, हो की नाही. तर तशाच पद्धतीने तुम्ही टाईमचा युटिलाइज करायला पाहिजे. शक्यतो या काळामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त टाईम युटिलाइज हे स्टडीमध्ये करायला पाहिजे, ओके. दिवसभरातून मोबाईलची जी स्क्रीन आहे ती स्क्रीन टाईम कमी केली पाहिजे, ओके. ते स्क्रीन टाईम कमी करा आणि इकडं स्टडी टाईम वाढवा, हो की नाही. तर अजून काही सांगावं इच्छित नाही, कारण की मला माहिती आहे की खूप जर सांगितलं तर अजून डोक्याच्या वरून जाते किंवा बोर वाटते, ओके नाही. मी जास्त नाही सांगणार, एवढंच सांगेल की कन्सिस्टंटली स्टडी करा.
आणि काही अडचण असल्यास तर आमची टीम तुमच्यासोबत आहेच, हो की नाही. तर बेस्ट ऑफ लक गाईज, आणि काही अडचण असल्यास सांगत जा. थँक्यू व्हेरी मच.